नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा 2025 इयत्ता तिसरी, विषय बुद्धिमत्ता चाचणी, प्रश्न 51 ते 75. प्रश्न नंबर 51, इंग्रजी अक्षरमाला. वरील इंग्रजी अक्षरमालेतील डावीकडून कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास एका प्राण्याचे नाव तयार होईल? मित्रांनो, आपल्याला 3 पर्याय दिलेले आहेत. तर आता त्या 3 पर्यायानुसार पर्याय क्रमांक अ 7, 15, 4. मित्रांनो, यापासून गॉड हा शब्द तयार होतो. त्यानंतर पर्याय क्रमांक ब आहे, इंग्रजी अक्षरमालेमधील 15 नंबरचं अक्षर आणि 24 नंबरचं अक्षर जर घेतलं तर मित्रांनो OX ऑक्स हे प्राण्याचं नाव तयार होतं. त्यानंतर पर्याय क्रमांक क 6, 1, 19, 20 या क्रमांकाची इंग्रजी अक्षरमालिकेतील आपण अक्षरे घेतले तर फास्ट असा शब्द तयार होतो. तर मित्रांनो, प्राण्याचं नाव तयार होतं असा पर्याय आहे पर्याय क्रमांक ब. 15 नंबरला इंग्रजी अक्षरमालेमध्ये ओ हे अक्षर येतं आणि 24 नंबरला येतं एक्स. म्हणून 51व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फक्त ब. प्रश्न नंबर 52, पुढील प्रश्नातील चुकीचे पद ओळखा. गायिका, भाटी, लांडोर, गवळी, गाय. मित्रांनो, या पर्यायांमध्ये आपण जर बघितलं तर गवळी हा शब्द पुल्लिंगी आहे. मग बाकी सगळे शब्द गायिका, भाटी, लांडोर, गाय हे शब्द स्त्रीलिंगी आहे. म्हणून 52व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गवळी. मित्रांनो, हे चुकीचं पद आहे. प्रश्न नंबर 53, मित्रांनो, सोबतच्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? तर आता मित्रांनो, हा प्रश्न असा सोडवायचा. 25 उभी बेरीज करणार आपण. 25 + 50 बरोबर मित्रांनो 75. मग आता तिसऱ्या कॉलममध्ये जर आपण बघितलं तर 10 + 20 बरोबर 30. मग त्याच पद्धतीनं 20 + 40 म्हणजे मित्रांनो प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आहे 60. म्हणून 53व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 60. प्रश्न 54 व 55 साठी सूचना. सोबतच्या वेन आकृतीचे निरीक्षण करा व दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. फक्त वर्तुळात व फक्त चौकोनात असणाऱ्या अंकांची बेरीज किती? मित्रांनो, फक्त वर्तुळ, आता फक्त वर्तुळात जर म्हटलं तर या ठिकाणी मित्रांनो हा 4 हा अंक आहे बघा, जो फक्त वर्तुळात आहे. म्हणजे चौकोन, त्रिकोण आणि आयत त्यामध्ये 4 हा अंक फक्त वर्तुळात आहे. मग 4 आणि त्यानंतर फक्त चौकोन, फक्त चौकोनामध्ये मित्रांनो किंवा आयतामध्ये फक्त 9 हा अंक आहे. यांची जर आपण बेरीज केली तर 9 + 4 किंवा 4 + 9 मित्रांनो उत्तर आलं 13. म्हणून 54व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 13. प्रश्न नंबर 55, 5 हा अंक कोठे आहे? मित्रांनो, आपल्याला जी आकृती दिलेली आहे या वेन आकृतीनुसार आपल्याला त्रिकोण दिलेला आहे, वर्तुळ आहे आणि चौकोन आहे. मग आता 5 हा अंक मित्रांनो वर्तुळात सुद्धा आहे, त्रिकोणात सुद्धा आहे आणि चौकोनामध्ये सुद्धा आहे. म्हणून 55व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तीनही आकृत्यात सामायिक. तीनही आकृत्यांमध्ये 5 हा अंक आहे. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 56, शाळा सुटल्यानंतर तुम्ही घरी जात असताना चौकात रस्ता ओलांडण्यासाठी मदत मागणारी आंधळी व्यक्ती आढळल्यास तुम्ही काय कराल? मित्रांनो, शाळा सुटली होती, रस्ता ओलांडण्यासाठी एक आंधळी व्यक्ती तुम्हाला मदत मागत होती. अशा वेळेला तुम्ही काय कराल? त्याच्याकडे लक्ष न देता पुढे जाईल, कोणाला तरी मदत करण्यास सांगेल, त्याचा हात धरून त्यांना रस्ता ओलांडण्यास मदत करील आणि त्यांची गंमत पाहत उभा राहील. विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या व्यक्तीला मदत करणं हा आपला धर्म असतो. जी व्यक्ती आंधळी आहे अशा व्यक्तीला जर आपण मदत केली तर निश्चितच ते एक सामाजिक कार्य आहे आणि दुसऱ्यांना मदत केल्यामुळे निश्चितच आपल्याला त्याचा चांगला फायदा होतो, आपल्याला त्याचं पुण्य मिळतं. मग
अशा वेळेला आपण पर्याय क्रमांक 3चा मित्रांनो या ठिकाणी आपण वापर करणार. त्यांचा हात धरून त्यांना रस्ता ओलांडण्यास मदत करील. 56व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न 57 व 58 साठी सूचना. खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या ओळखा. मित्रांनो या ठिकाणी आपल्याला क्रमाने येणारी संख्या ओळखायची आहे. प्रश्न नंबर 57, 49, 62, 70 आणि 77. त्यानंतर आहे प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती असेल? मित्रांनो 49 नंतर 62 कसे आले? तर 49 मध्ये 4 आणि 9ची बेरीज करायची. 4 आणि 9ची बेरीज झाली 13. मग 13 अधिक 49 झाले 62. म्हणजे 49 नंतर आले 62. मग 62 नंतर पुढची संख्या आपण कशी घेणार? तर 62 मध्ये 6 अधिक 2, 6ची आणि 2ची बेरीज करायची. मग 6 आणि 2 झाले 8. मग 8 अधिक 62 झाले 70. मग 70 नंतर पुढची संख्या, तर 70 बरोबर मित्रांनो 7 आणि 7 मध्ये 2 अंक आहेत, 7 आणि 0. मग त्यांची बेरीज ती झाली 7. मग 7 अधिक 70 झाले 77. मग 77 बरोबर मित्रांनो पुढची संख्या कशी असेल? तर 77 मध्ये 2 अंक आहेत, 7 आणि 7. त्यांची बेरीज झाले 14. आणि 14 अधिक 77 बरोबर मित्रांनो किती येतात? 91 येतात. म्हणजे आपलं उत्तर असेल 91. 77 नंतर क्रमाने येणारी पुढची संख्या आहे 91. म्हणून 57व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1, 91. त्यानंतर मित्रांनो प्रश्न नंबर आहे 58, 2, 3, 5, 7 आणि प्रश्नचिन्ह. आता 2, 3, 5, 7 मित्रांनो या आहेत मूळ संख्या, क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या आहेत. आणि 7 नंतर येणारी पुढची मूळ संख्या आहे ती म्हणजे 11. म्हणून 58व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, 11. प्रश्न नंबर 59 संख्यामाला आहे मित्रांनो. या ठिकाणी वरील संख्यामालेत 3ने निशेष भाग जाणाऱ्या एकूण समसंख्या किती आहेत? आता 3ने निशेष भाग जाणाऱ्या म्हणजे थोडक्यात ज्या संख्येला भाग दिल्यानंतर बाकी शून्य उरते अशा संख्या किती आहेत? तर आता 9 मित्रांनो, 9 या संख्येला 3ने निशेष भाग जातो. 3 त्रिक 9 म्हणजे 9ला सुद्धा जातो. त्यानंतर 12, 3 चौक 12, 12ला सुद्धा 3ने निशेष भाग जातो. त्यानंतर आहे 15 मित्रांनो, 3 5 15, 15ला जातो. 3 सख 18, 18ला जातो मित्रांनो, 32ला जाणार नाही. त्यानंतर 3 8 24, 3 9 27, 27ला सुद्धा जातो. 3 7 21, 3 8 24 मित्रांनो, 24ला सुद्धा जातो. त्यानंतर 33ला जातो मित्रांनो, 36ला सुद्धा 3ने निशेष भाग जातो, 40ला जाणार नाही. आता मित्रांनो यामध्ये आपल्याला प्रश्न विचारलाय 3ने निशेष भाग जाणाऱ्या समसंख्या. आता समसंख्या जर म्हटलं तर 9 ही विषम आहे, 12 ही समसंख्या आहे, त्यानंतर 18 ही समसंख्या आहे, त्यानंतर 24 ही सुद्धा समसंख्या आहे आणि 36 ही सुद्धा समसंख्या आहे. 9, 15, 27, 33 या विषम संख्या आहेत. मित्रांनो दिलेल्या संख्यामालेमध्ये 3ने निशेष भाग जाणाऱ्या आणि समसंख्या एकूण किती आहेत? तर आहेत 4. म्हणून 59व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, 4. प्रश्न नंबर 60 शकील शाळेकडे तोंड करून चालला होता. त्याच्या उजव्या बाजूला सूर्य मावळत होता. तर शकीलच्या पाठीमागची दिशा कोणती? मित्रांनो शकील शाळेकडे तोंड करून चालला होता. त्याच्या उजव्या बाजूला किंवा त्याच्या उजव्या हाताला सूर्य मावळत होता. मित्रांनो उजव्या हाताला जर सूर्य मावळत असेल तर सूर्य मावळतो पश्चिमेला, म्हणजे थोडक्यात त्याचं तोंड कोणत्या दिशेला असेल? तर त्याचं तोंड असेल दक्षिणेला मित्रांनो. बघा शकील शाळेकडे तोंड करून चालला होता. त्याच्या उजव्या हाताला सूर्य मावळत होता. आता उजव्या हाताला सूर्य मावळतो म्हणजे त्याचं तोंड दक्षिणेकडे असेल. तर शकीलच्या पाठीमागची दिशा कोणती? मित्रांनो त्याचं तोंड जर दक्षिणेकडे असेल तर दक्षिणेकडे तोंड आहे म्हटल्यानंतर त्याच्या पाठीमागची दिशा असेल, पाठीमागची दिशा मित्रांनो उत्तर दिशा असेल. बघा म्हणजे मित्रांनो तुम्ही तुमचं तोंड पश्चिमेकडे
पूर्व पश्चिम दक्षिणेकडे तोंड करा म्हणजे बरोबर तुमच्या लक्षात येईल आपल्या पाठीमागची दिशा उत्तर दिशा आहे. म्हणून 60व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 उत्तर. प्रश्न नंबर 61. सुधीर व अनिकेत यांच्या आजच्या वयात 5 वर्षाचे अंतर आहे, तर आणखी 5 वर्षांनी त्यांच्या वयात किती अंतर असेल? मित्रांनो, दोघांच्या वयामध्ये आज 5 वर्षाचं अंतर आहे. म्हणजे एकाचं वय असेल 5 वर्ष आणि एकाचं वय आहे 10 वर्ष. म्हणजे थोडक्यात दोघांच्या वयामध्ये 5 वर्षांचं अंतर आहे. मग आणखी 5 वर्षानंतर त्यांच्या वयात कितीचं अंतर असेल? तर मित्रांनो, आणखी 5 वर्षानंतर त्यांच्या वयामध्ये तेवढंच अंतर असेल म्हणजे 5 वर्षाचं असेल. कारण की जो 5 वर्षाचा आहे तो आणखी 5 वर्षांनी 10 वर्षाचा होईल. जो 10 वर्षाचा आहे तो आणखी 5 वर्षांनी 15 वर्षाचा झालेला असेल. म्हणजे एक 10 वर्षाचा आणि एक 15 वर्षाचा. म्हणजे पुन्हा त्यांच्या दोघांच्या वयामध्ये 5 वर्षाचं अंतर तेवढंच राहणार आहे. मित्रांनो, ते किती पण पुढे गेले तरी सुद्धा त्यांच्या वयामधील अंतर बदल होणार नाही. त्यांच्या वयामध्ये तेवढंच अंतर असेल. म्हणून 61व्या प्रश्नाचं उत्तर 5 वर्षे. प्रश्न नंबर 62. एका सांकेतिक भाषेत डी बरोबर 4, सी बरोबर 2, जी बरोबर 3 आणि एच बरोबर 5 असेल तर डी अधिक सी गुणिले एच वजा जी बरोबर किती? मित्रांनो, ही क्रिया आपल्याला या ठिकाणी करायची आहे. आता डी अधिक डी म्हणजे आहे 4, 4 अधिक त्यानंतर आहे सी, सी म्हणजे 2, त्यानंतर गुणिले एच. आता एच म्हणजे आहे 5 आणि वजा जी, जी म्हणजे 3. मित्रांनो, ही पदावली आपल्याला या ठिकाणी सोडवायची आहे. मग आता सुरुवातीला मित्रांनो पदावलीच्या नियमानुसार कंचे भागुबेनुसार आपण अगोदर गुणाकार करणार. मग आता ही गुणाकाराची क्रिया अगोदर होणार 4 अधिक 5 दुणे 10 वजा 3. नंतर आपण बेरीज करणार. या ठिकाणी 4 आणि 10 झाले 14, 14 वजा 3. नंतर आता मित्रांनो शेवटची एकच क्रिया राहिली. 14तनं 3 गेले. मित्रांनो उत्तर आलं 11. म्हणून 62व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 11. प्रश्न नंबर 63. खालील आकृत्यांमध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे, तो क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती ओळखा. मित्रांनो, पहिल्या आकृतीमध्ये आकृतीचा एक भाग हा रंगवलेला आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये 2 भाग रंगवले, तिसऱ्या आकृतीमध्ये 3 भाग रंगवले. मग चौथी आकृती अशी असायला हवी की ज्यामध्ये आकृतीचे 4 भाग रंगवलेले आहेत. मित्रांनो, असा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. म्हणून 63व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. मित्रांनो, एक चौरस वाढत जातो. जशी आपण पुढच्या आकृतीमध्ये जातो तसं एक चौरस हा रंगवलेला वाढत जातो. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 64. खालीलपैकी कोणते वर्ष 366 दिवसांचे असेल? विद्यार्थी मित्रांनो, जे लीप वर्ष आहे त्या वर्षामध्ये 366 दिवस असतात. मग आता लीप वर्ष म्हणजे ज्या वर्षाच्या संख्येला 4ने निशेष भाग जातो ते लीप वर्ष असतं. मग आता 2025, 2018, 2027 आणि 2024 यामध्ये 2024ला 4ने निशेष भाग जातो. 4 25, 4 24 म्हणजे हे लीप वर्ष आहे. आणि या वर्षामध्ये 366 दिवस असतात. इतर वर्षांमध्ये 365 दिवस असतात. म्हणून 64व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न 65 व 66 साठी एका सांकेतिक भाषेत खालीलप्रमाणे अक्षरांसाठी चिन्हे दिली आहेत. त्यावरून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधा. मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न नंबर 65 आहे. पतंग हा शब्द कसा लिहाल? मित्रांनो, पतंग, आता प साठी जे चिन्ह आहे ते मी या ठिकाणी काढतोय. प, त्यानंतर आहे त. त साठी मित्रांनो या ठिकाणी त्रिकोण आणि त्यामध्ये आहे मध्यभागी एक सरळ रेषा. पतंग, त्यावर आहे अनुस्वार. अनुस्वारासाठी मित्रांनो हे चिन्ह वर्तुळ आणि त्यामध्ये आडवी रेषा. त्यानंतर पतंग आणि शेवटी ग साठी आपण गुणाकाराचं चिन्ह. तर मित्रांनो, पतंगसाठी कोणता पर्याय आपल्याला दिसतोय? तर पतंग साठी मित्रांनो पर्याय क्रमांक 2. 65व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. मित्रांनो, या चिन्हांचा आपण या ठिकाणी वापर करणार. यानंतर आहे प्रश्न नंबर 66. स्वास्तिक बरोबर गुणिले बरोबर या चिन्हांपासून कोणता शब्द तयार होईल? मित्रांनो, स्वास्तिक म्हणजे काय तर आहे या ठिकाणी ध आणि बरोबर म्हणजे काना 10.
त्यानंतर गुणिले, गुणिले म्हणजे ग आणि पुन्हा आहे बरोबर, बरोबर म्हणजे काना. या ठिकाणी धागा असा शब्द तयार होईल. या चिन्हांपासून धागा शब्द तयार होतो. म्हणून 66व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 धागा. प्रश्न नंबर 67 नवभारत या शब्दातील अक्षरांपासून कोणता 2 अक्षरी अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही? मित्रांनो पर्याय क्रमांक 1 नथ, भात, वर आणि भाव. मित्रांनो भात म्हणजे तांदळाचा आपण भात तयार करतो, हा अर्थपूर्ण शब्द आहे. त्यानंतर वर, वर हा सुद्धा मित्रांनो अर्थपूर्ण शब्द आहे. त्यानंतर भाव, भाव म्हणजे आपण किंमत म्हणतो, हा सुद्धा, किंवा बंधूला सुद्धा आपण भाव, किंवा एखाद्या वस्तूची किंमत, यासाठी भाव हा शब्द आहे. तर मित्रांनो भात, वर, भाव हे अर्थपूर्ण शब्द आहेत. नथ हा अर्थपूर्ण शब्द नाही. मित्रांनो नथ हा अर्थपूर्ण शब्द आहे, पण या ठिकाणी आपल्याला नथ दिले. म्हणून 67व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नथ. प्रश्न नंबर 68 खालीलपैकी कोणत्या वेन आकृतीने वर्ग, मुले व मुली हा घटक संच दाखवता येईल? मित्रांनो या ठिकाणी वर्ग, वर्गामध्ये मुले व मुली असं जर आपण म्हटलं तर पर्याय क्रमांक 1 हे मित्रांनो योग्य उत्तर येतं. वर्ग आहे बघा, आणि वर्गामध्ये मुलांसाठी म्हणजे वर्गासाठी आहे चौकोन, मुलांसाठी आहे वर्तुळ आणि मुलींसाठी आहे त्रिकोण. मित्रांनो हा घटक संच बरोबर आहे. 68व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. आता पर्याय क्रमांक 2 उत्तर का येणार नाही? तर मित्रांनो वर्गासाठी आपण मोठा वर्तुळ घेऊ शकतो, पण पुन्हा मुले आणि मुली जर म्हटलं तर ते दोघं एकमेकांमध्ये ही आकृती एकमेकात गुंतलेली आहे, म्हणून हे उत्तर येऊ शकत नाही. पर्याय क्रमांक 3 मध्ये मित्रांनो तिन्ही वर्तुळ आहेत. आता वर्ग, वर्गामध्ये मुली आणि त्याच्यामध्ये मुली असा हे या ठिकाणी होत नाही, कारण की वर्ग हा वेगळा असतो, मुले वेगळी आहेत आणि मुली सुद्धा वेगळ्या आहेत. सगळ्यांसाठी एकच आकृती येऊ शकत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 चुकीचा. आणि पर्याय क्रमांक 4 जर म्हटलं तर मित्रांनो मुलांसाठी आणि मुलींसाठी थोडक्यात वर्तुळ, वर्तुळ येऊ शकत नाही, कारण की मुले वेगळी आहेत, मुली वेगळ्या आहेत. आणि त्रिकोण ही एक त्या ठिकाणी मित्रांनो वेगळी आकृती आहे. पण योग्य आकृती कोणती दिसते? पर्याय क्रमांक 1 वर्ग आहे बघा. वर्ग म्हणजे वर्तुळ, वर्ग म्हणजे चौकोन, आणि त्या वर्गामध्ये असतात मुले आणि मुली. पण मुले वेगळे आहेत, मुलांसाठी वर्तुळाची आकृती, मुली वेगळ्या आहेत त्यांच्यासाठी त्रिकोणाची आकृती. म्हणून 68व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न 69 ते 73 साठी सूचना. खालील प्रश्नात गटात न बसणारे पद शोधा. मित्रांनो प्रश्न नंबर 69 नाक, त्वचा, मेंदू आणि कान. आता नाक, त्वचा आणि कान हे आहेत ज्ञानेंद्रिय, आणि मेंदू जर म्हटलं तर हे अंतरिंद्रिय आहे. म्हणून गटात न बसणारं पद आहे पर्याय क्रमांक 3 मेंदू. प्रश्न नंबर 70 342, 765, 527, 972. मित्रांनो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता हे पर्याय क्रमांक 3 उत्तर का आहे? तर 342 अंकांची बेरीज करा. 4 आणि 3 7 आणि 2 9. म्हणजे मित्रांनो 3 ने निशेष भाग जातो. पुन्हा 7 आणि 6 13, 13 आणि 5 18. 18 म्हटलं की मित्रांनो 3 ने निशेष भाग जातो. आता पर्याय क्रमांक 4 7 2 14 15 16 17 18. पुन्हा 18ला 3 ने निशेष भाग जातो. आणि पर्याय क्रमांक 3 बघितला आपण 5 आणि 2 7, 7 आणि 7 14. मित्रांनो 14 या संख्येला 3 ने निशेष भाग जात नाही. म्हणजे 527ला 3 ने निशेष भाग जात नाही, बाकी सगळ्या संख्यांना 3 ने निशेष भाग जातो. म्हणून गटात न बसणारं पद आहे पर्याय क्रमांक 3 527. प्रश्न नंबर 71 काटकोन, चौकोन, विशाल कोन, लघुकोन. मित्रांनो काटकोन, विशाल कोन, लघुकोन हे 3 कोन आहेत, पण चौकोन हा वेगळा आहे. म्हणून 71व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. मित्रांनो काटकोन, विशाल कोन, लघुकोन हे कोण आहेत, पण चौकोन हा वेगळा आहे. म्हणून गटात न बसणारं पद आहे पर्याय क्रमांक 2 चौकोन. प्रश्न नंबर 72 मित्रांनो या आकृतीचं जर आपण निरीक्षण केलं तर हे जे बारीक वर्तुळ दिसत आहेत, तर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 मध्ये 4 आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये 4, 3 मध्ये 4, पण पर्याय क्रमांक 4 मध्ये मित्रांनो हे लहान वर्तुळ 5 आहेत. म्हणून गटात न बसणारं पद आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 73 547, 708, 456, 258.
मित्रांनो पर्याय क्रमांक 1 बघा, या ठिकाणी एकक स्थानी 7 आहे, ही आहे विषम संख्या. पर्याय क्रमांक 2 समसंख्या, पर्याय क्रमांक 3 समसंख्या आणि पर्याय क्रमांक 4 सुद्धा समसंख्या आहे. मित्रांनो 73व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. मित्रांनो ही विषम आहे, बाकी सगळ्या संख्या समसंख्या आहेत. प्रश्न 74 व 75 साठी सूचना. खालील प्रश्न आकृतीसारखी तंतोतंत जुळणारी आकृती शोधा. मित्रांनो प्रश्न नंबर 74 ही आहे प्रश्न आकृती आणि या प्रश्न आकृतीसारखीच तंतोतंत जुळणारी उत्तर आकृती आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2. आकृतीचा प्रत्येक भाग तुम्ही बघू शकता किंवा एका भागाचं निरीक्षण करून तुम्ही बघू शकता. तंतोतंत जुळणारी म्हणजे तिच्यासारखीच दिसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 75. मित्रांनो प्रश्न आकृती आहे. या प्रश्न आकृतीसारखीच तंतोतंत जुळणारी आकृती आपल्याला उत्तर आकृत्यांमधून शोधायची आहे. मित्रांनो या व्हिडिओमधील हा शेवटचा प्रश्न आहे आणि या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. या ठिकाणी हा व्हिडिओ संपला. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.